पान ठेल्यावर सिगरेट ओढणाऱ्या तरुणीला हटकून तिचा व्हिडिओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं। संबंधित तरुणीच्या मित्रांनी या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली। नागपूरच्या मानेवाडा मार्गावरील बाकरे सभागृह परिसरात ही घटना घडली, तर हत्येची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत महालक्ष्मी नगर येथील बाकरे सभागृहाजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली। ज्ञानेश्वर नगर येथील रहिवासी 33 वर्षीय रणजित राठोड असं मृत व्यक्तीचं नाव आहे। शनिवारी रात्री 11च्या सुमारास रणजित हा महालक्ष्मी नगर येथील एका पानठेल्यावर सिगरेट ओढण्यासाठी गेला होता। त्यावेळी पानठेल्याजवळ 2 मुली सिगरेट ओढताना दिसल्या। हा प्रकार पाहून रणजितनं काही प्रतिक्रिया दिल्या। त्यानंतर त्यांच्यात वाद झाला। त्यानंतर रणजितनं या घटनेचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। व्हिडिओ बनवताना पाहून तरुणीनं तिच्या 3 मित्रांना तिथे बोलवलं। मात्र रणजित तिथून दुचाकीनं मागच्या गल्लीतून घरी जाण्यासाठी निघाला। यावेळी आरोपींनी रणजितला महादेव ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या घरासमोर घेरून चाकूनं जखमी केलं, तर एका तरुणानं जवळच पडलेल्या दगडानं डोक्यात वार केले। या घटनेनंतर लगेचच सर्व आरोपी दुचाकीवरून पसार झाले। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घटनेची माहिती रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली। त्यानंतर घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गंभीर अवस्थेतील रणजितला तत्काळ वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। तर रणजितवर चोरीचा गुन्हा दाखल असल्याचं सांगण्यात येत आहे। तर रणजित आर्टिफिशियल ज्वेलरी विकण्याचं काम करतो। त्याच्या कुटुंबात पत्नीसह 4 लहान मुलं आहेत। या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबालाही धक्का बसलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत।